असं करून वाटून घेते. असं पुरणपोळी पूर्ण वाटून घेतलेली आहे. असं पुरणपोळी बनवते. असं घ्यायचं. हे दाखव पोळी. थांबा लाटच तर गेमच लाटताना समज लाटून घ्यायचं. तू बोललो नको त्याच्यात. बंद करून घे. असं पुरणपोळी आपण छोटी निवदाला बनवतो आम्ही आमच्या गावाकडे. असं निवदाचे पुरणपोळी. हे आमच्या जत्रेत देवीला, आमच्या ग्रामदेवीला नैवेद्याला पुरणपोळी अशी बनवतात. नैवेद्याला असं करायचं होतं. हे आमच्या देवाला नैवेद्याला अशी छोटी छोटी पोळी केली जातात आणि हे खाण्यासाठी मोठी मोठी पोळी बनवली जाते. इळवणीची आमटी करण्यासाठी असं खोबरं भाजून घेतलेले आहे. हे खोबरं असं भाजून घेऊन चेचून घ्यायचं. खोबरं बारीक करून घेतलेलं आहे इळवणीच्या आमटीसाठी. असं बारीक करून घ्यायचं. लसूण चेचून घ्यायचं. हे असं इळवणी काढलेली आहे मी. म्हणजे आमटी बनवायचं. आता 2 चमचे तेल इळवणीच्या आमटीसाठी. तेल करू द्या. पाव चमचा मोहरी, पाव चमचा लसूण, कढीपत्ता, घेतलेलं लसूण आणि असं हे भाजून बारीक करून घेतलेलं खोबरं. अर्धा चमचा चटणी घरचं बनवलेलं. पाव चमचा हळद. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर त्यात इळवणी काढलेलं होतं ना, इळवणी घालून घ्यायचं. असं आपला इळवणीची आमटी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून देऊ. चवीनुसार मीठ. असं कोथिंबीर. आता चांगला उकळू द्या. असं आपल्या इळवणीची आमटी तयार झालेली आहे. मस्त तरी आलेली आहे.